भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, भीमाई, रमाई, जिजाऊ, सावित्री माता, यशोधरा माता या सर्वांना त्रिवार अभिवादन. आणि आपण रोजच्या प्रमाणे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर समर्पण घेत असतो, तर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या, धम्मपद बुद्धवगो 14,194. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आहे बौद्ध सम्राट हर्षवर्धन. बौद्ध सम्राट हर्षवर्धन या सम्राट हर्षवर्धन याच्यावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. भारताच्या विज्ञान काळातील बौद्ध सम्राट हर्षवर्धन हा शेवटचा सम्राट आहे. भारताच्या विज्ञान काळातील बौद्ध सम्राट हर्षवर्धन हा शेवटचा सम्राट आहे. जगाला मार्गदर्शन करणारा भारत हा बौद्ध सम्राट हर्षवर्धनानंतर अंधकारात फेकल्या गेला. बौद्ध सम्राट हर्षवर्धनाच्या काळात भारत हा उच्च शिखरावर होता. हुयनसांग हा चीनी पंडित याच काळात भारत दर्शनासाठी भारतात येऊन गेला. त्या काळात शिवशंकर अर्थात महारुद्र याचा पूर्वज म्हणजे बौद्ध भिक्षू शिवशंकर अर्थात या महादेवाचा पूर्वज बौद्ध भिक्षू गौडपाद हा याचेच काळातील होय. हर्षवर्धनाच्या काळातील म्हणजे महादेवाचा शिवशंकराचा पंजोबा, त्याचं नाव आहे गौडपाद. तसेच विष्णू ब्रह्माचा पूर्वज बौद्ध भिक्षू बोधिरुची कश्यप हा विष्णू आणि ब्रह्माचे पूर्वज आहे. बोधिरुची कश्यप नावाचे भिक्षू बौद्ध भिक्षू इसवी सन 727 याच काळात चीनमध्ये गेला. कोण? गौडपाद. बौद्ध भिक्षू गौडपाद हा कुठे गेला? चीनमध्ये गेला. असा हा भारताचा स्वर्णकाळ होता. बौद्ध सम्राट हर्षवर्धनाच्या काळात भारत गणित, इतिहास, व्याकरण, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, तर्कशास्त्र यात भारत अग्रेसर होता. बौद्ध विद्यापीठ त्या काळात तक्षशिलाच्या जोडीचे नालंदा नावाचे
जगप्रसिद्ध विद्यापीठ प्रगतीपथावर होते या हर्षवर्धनाच्या काळात. बौद्ध सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारात कवी मयूर, बौद्ध पंडित दिवाकर मित्र, याज्ञिक बाणभट्ट इत्यादी विद्वान होते. बौद्ध सम्राट हर्षवर्धन याने कनौज येथे बौद्ध संगीती भरवली होती. या परिषदेमध्ये 18 राजे, 3000 बौद्ध भिक्षू, 3000 याज्ञिक म्हणजे ब्राह्मण यज्ञ करणारे आणि तक्षशिला व नालंदा विद्यापीठातील 1000 विद्वान हजर होते त्या संगीतीला. म्हणजे सभा, संगीती म्हणजे सभा. कनौज येथे हे हर्षवर्धनाने घेतलेली संगीती म्हणजे सभा. याच बौद्ध संगीतीमध्ये हुयेनसांगने आपणास वादिवाद व चर्चामध्ये हरवणाऱ्यास आपले शिर अर्पण करू असे आवाहन केले. हुयेनसांगने आपणास वादविवाद व चर्चामध्ये हरवणाऱ्यास आपले शिर अर्पण करू असे आवाहन त्या चीनच्या विद्वानाने या भारतातल्या विद्वान लोकाला चॅलेंज केलं. 5 दिवस वाट पाहून, जसा कुस्तीचा पैलवान तर मैदानात कोण आहे का माहीत का लाल, तशा प्रकारे तो ललकारला. आणि 5 दिवस वाट पाहून, ही वाट पाहूनही कोणताच भारतीय समोर आला नाही. पण याने याज्ञिकाच्या मनात द्वेष निर्माण झाला. त्याला वाटतं बौद्ध धम्माचं आचरण करणारे लोक किती विद्वान आहेत, हे आम्हाला चॅलेंज करतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये, त्या यज्ञिकाच्या म्हणजे या वैदिकाच्या मनामध्ये मनात द्वेष निर्माण झाला. यामुळे त्या याज्ञिकांनी हुयेनसांग व हर्षवर्धनाच्या हत्येचा कट रचला. त्या राजाचा आणि तो विद्वान चीनहून आलेला त्याचा. पण हा कट उघड झाला, म्हणजे कुठेतरी ते उघड पडलं. यामुळे हर्षवर्धन याने कट कारस्थान करणाऱ्या 500 याज्ञिकाची कत्तल केली. 500 जे ब्राह्मण होते, वैदिक होते, त्यांची मग कत्तल, जे उघड पडले, ज्या कटामध्ये सामील होते त्या 500 त्या ब्राह्मणाची इथे या याज्ञिकाची कत्तल केली. आणि याच कारणामुळे ते याज्ञिक लोक चिडले, ते ब्राह्मण लोक चिडले. आणि मग त्यांनी काय ताकद कमी पडली मग त्याची, म्हणून त्यांनी हुनांची युती झाली. त्यांनी जे बाहेर देशातून आलेले, इराकवरून जे आलेले सैन्य होतं, श्वेत हुन म्हणून त्याला, या हुन लोकांसोबत या याज्ञिक लोकांनी काय केलं, तसं त्यांच्यासंग युती केली, करार केला, त्यांची युती झाली. आणि हेच बौद्ध धम्माच्या नाशाचे कारण होय. हे 500 पंडित मारले हर्षवर्धन राजानं, हेच या बौद्ध धम्माच्या नाशाचं कारण होय. कारण
पुढे अंधकाळात, कारण पुढे अंधकाळात अर्थात वैदिक काळाला अंधकाळ म्हटलेलं आहे. या वैदिक काळात 5 हुणांना स्वर्गीय सैनिक हे नाव दिले गेले. याच हुणांना म्हणजे जे इराकमधून आले जे हुन होते त्याला काय केलं, मग स्वर्गातून आलेले सैनिक असं गोंडस नाव त्या महादेवानं दिलेलं आहे, त्या शिवशंकरानं दिलं. आता राजा हर्षवर्धन हा 9 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा प्रभाकर वर्धनाचा मृत्यू झाला. हर्षवर्धनाच्या वडिलांचं नाव प्रभाकर वर्धनाचा मृत्यू झाला. प्रभाकर वर्धनाच्या मृत्यूनंतर राज्यवर्धन हा मोठा भाऊ राजा झाला त्या हर्षवर्धनाचा. याचा फायदा घेऊन मावळ्याचा राजा देवगुप्त याने गृहवर्माला ठार केले. गृहवर्माची पत्नी ही राज्यश्री ही हर्षवर्धनाची बहीण होती. ही बातमी ऐकून राज्यवर्धनाने देवगुप्तावर स्वारी केली. देवगुप्ताचा बदला तर राज्यवर्धनाने घेतला, पण शशंकाच्या कपट जालात फसून राजवर्धन मारला गेला. म्हणून इसवी सन 606 हर्षवर्धन राजा झाला. म्हणजे वडील प्रभाकर वर्धन, भाऊ राज्यवर्धन, बहीण जावाई गृहवर्मा, बहीण राज्यश्री यांच्या दुःखाचा परिणाम बाल हर्षावर झाला आणि हर्षवर्धन राजा झाला, तो बदला घेण्यासाठी तयार झाला. वडिलाचा मृत्यू, भावाचा मृत्यू, पतीचा मृत्यू यामुळे राज्यश्री विरक्त झालेली होती. राज्यश्री आत्महत्या करणार होती, पण बालहर्षाच्या विनंतीला मान्य करून तिने भिक्षू बनून जीवन जगणे सुरू केले. कोणत्या? राज्यश्रीने. पण बहीण राज्यश्री विरक्त झाल्यामुळे, म्हणजे भंतेजी झाल्यामुळे, भिक्षुणी झाल्यामुळे आणि कनोज राज्याला गृहवर्माचा वारसदार नसल्यामुळे आणि कनोजच्या मंत्री परिषदेने आग्रह केल्यामुळे व स्वतः बहीण राज्यश्रीने विनंती केल्यामुळे कनोजचे राज्य हर्षवर्धनाला मिळाले. म्हणून हर्षवर्धन हा सम्राट झाला. हा हर्षवर्धनाचा इतिहास. आता बौद्ध सम्राट हर्षवर्धन हा बिना संघर्ष करता सम्राट झाला. बौद्ध सम्राट हर्षवर्धन हा बिना संघर्ष करता सम्राट झाला. पण सम्राट होता बरोबर त्याने सैन्याची भरती केली, अफाट सैन्य उभारले आणि नंतर ती सैन्य तुकडी शत्रूवर चालून गेला. त्याच्या सर्वात मोठा शत्रू याज्ञिकांचा राजा बंगालमध्ये शशांक होता.
ह्या ब्राह्मणाचा मुख्य शशांक राजा होता तो बंगालमध्ये. तर त्याचा मित्र आसामचा राजा भास्कर वर्मन होता. बौद्ध सम्राट हर्षवर्धनाचे मुख्य युद्ध म्हणजे शशांकाचा सूड घेणे हे होय. यात बौद्ध सम्राट हर्षवर्धन यशस्वी झाला. असे म्हणतात की बौद्ध सम्राट हर्षवर्धनाने 5 वर्ष आपल्या अंगावरील चिलखत बाहेर काढलेले नव्हते. हत्तीवरील युद्ध साहित्य बाजूला काढले नाही. हत्तीवरच जेवण केले, अरण्यातच विश्रांती घेतली. असा हा पराक्रमी राजा होता. अशा प्रकारे या हर्षवर्धनाची माहिती आपण इथं ऐकलेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कनोजची धम्मपरिषद, कनोजला जी धम्मपरिषद भरली होती, सभा भरवली होती संगीती, त्याची माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल, जन जन मंगल होए रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होए रे. सर्वांचं मंगल हो. सर्व सबस्क्रायबर, माझे मित्रमंडळी व चाहते मंडळी, सर्व बंधू भगिनींनो, बालमित्रांनो, सर्वांना नम्र विनंती. भगवान बुद्धाचं सत्य इतिहास, बौद्ध धर्माचा सत्य इतिहास मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर इतिहासाची 3 स्वर्णपाने, भारतातील इतिहासाची 3 स्वर्णपाने या पुस्तकावरून हे व्हिडिओ आपण बनवत आहोत, जेणेकरून आपणा सर्वांना बौद्ध धर्माचा ऱ्हास, बौद्ध धर्माची वाताहत कशी झाली, कोणाच्या काळात सुरू झाली, कोणाच्या काळात कशा कशा प्रकारे चढउतार आले, आणि बौद्ध धर्माला कोणकोण मदत केली, कोण त्याला नुकसान पोहोचवलं, कोण त्याला सपोर्ट केला, हे या व्हिडिओमधून आपल्याला समजेल. तर आपण सर्वांना गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल हे माझं चॅनल आहे. या चॅनलला आपण सर्वांना लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. शेअर करा, परंतु कॉमेंटसुद्धा द्या की याच्यामध्ये ही माहिती अशी बरी वाटली किंवा ही माहिती जरा वेगळी वाटली, तर याच्यावर काही दुरुस्ती आहे का, तर माझ्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करीन. तर सर्वांचं मंगल हो. पुनश्च सर्वांचा मी आभारी आहे. आपण हे चॅनल अखिल मानवासाठी असून इथं जाती धर्म कोणी नाही. ज्या माणसाला कोणत्या जाती धर्मातला असो, ज्या माणसाला माणूस बनवायचं आहे, एका माणसानं दुसऱ्या माणसासंग माणसासारखं वागणं किंवा माणसासारखं वागणं, याला धम्मकेंद्र म्हटलेलं आहे. मानव हा भगवान बुद्धाच्या धर्माचा केंद्रबिंदू मानव आहे, तिथं जातपात नाही. म्हणून सर्व जाती धर्मातील मंडळींनी हे व्हिडिओ आवश्यक बघावेत, लाईक सबस्क्राईब करावेत, पटलं नाही पटलं तरी सांगावे, काय अडचण असेल मला म्हणजे माझ्या पद्धतीने मी सोडण्याचा प्रयत्न करेन. तर जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.